नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे कार्तिकी एकादशी. आता एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस मग आपण त्या एकादशीचा उपवास हा करत असतो. उपवास करत असताना आपण काही सेवा करत असतो. जरी तुम्ही उपवास नाही केलात तरीही तुम्ही सेवा मग ह्या करू शकता. आणि ज्या काही महत्त्वाच्या एकादशी आहेत म्हणजे वर्षभरात ज्या येणाऱ्या त्यापैकी कार्तिकी एकादशीला पण अत्यंत महत्त्व दिले जातं. कारण की कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जे आहेत तर 4 महिन्याच्या निद्रेनंतर म्हणजेच की झोपेनंतर या दिवशी मग जागे होतात आणि आपल्या विश्वाची जी सत्रे आहेत तर ती सूत्रे मग भगवान विष्णू आपल्या हाती घेत असतात. म्हणूनच मग या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हणत असतात. या एकादशीच्या तिथीला अत्यंत महत्त्व दिले जाते आणि ही जी एकादशी आहे तर अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. आता या एकादशीला कारण की भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेनंतर जागे होतात आणि भगवान विष्णूंच्या जागरणाने हा चातुर्मास जो आहे तर हा काळ जो संपत असतो आणि तिथून पुढे मग आपल्याकडे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की शुभ कार्य केले जात नाहीत 4 महिन्यामध्ये. तर विवाह म्हणा किंवा गृहप्रवेश इतर काही समारंभ असतील तर ह्या समारंभाला मग सुरुवात होत असते. तर या दिवशी भगवान विष्णूंची मग विशेष प्रार्थना केली जाते, उपवास केला जातो. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही ह्या अडचणी तर असतातच. आता एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये अडचण नाही असा कोणताही व्यक्ती नाही, पण आता त्या घरातील अडचणी दूर व्हाव्या असं प्रत्येक जणांना वाटत असते की आपल्या घरात कोणत्याही अडचणी येऊ नये किंवा आपल्या मागे कोणताही शत्रू असू नये असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण काही केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा आपल्याला माहिती नाही की आपला एखादा शत्रू आहे तर तो शत्रू आपली चूक नसताना पण माफी मागत नाही, तर मग आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता कार्तिकी एकादशी निमित्त आपल्याला सकाळीच एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, तर हा दिवा लावल्यामुळे कोणत्या अडचणी दूर होतात, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते का किंवा आपल्याला शत्रू माफी मागेल का, तर ही सगळी जी माहिती आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. बरेच वेळा काय होतं की आपण अर्धवट माहिती बघत असतो, त्यामुळे आपल्याला ही माहिती समजत नाही आणि आपण काही सेवा उपाय करत असतो पण अर्धवट माहिती असल्यामुळे पूर्ण उपाय आपल्याकडून होत नाही. तर हा उपाय करत असताना जरी तुम्ही उपवास नाही केला तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आज घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर म्हणा, घरातील कोणती ना कोणती व्यक्ती ही मेहनत तर करतच असते. त्या मेहनतीला साथ मिळावी म्हणून काही आपण सेवा उपाय करणे हे तेवढेच महत्त्वाचे असते. आता आपल्या घरामध्ये मांसाहार करत असते एखादी व्यक्ती, तर मग म्हणूनच मग बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराची शुद्धी करण्यासाठी आता काय होतं, आपण आता दिवाळीच्या पिरियडमध्ये मांसाहार केलं जातं. आता म्हणजेच की भाऊबीज असेल तर बऱ्याच भागांमध्ये मांसाहाराची पद्धत आहे की मांसाहार बनवूनच मग भाऊबीज ही साजरी करत असतात. तर काही भागांमध्ये मांसाहार अजिबात करत नाही दिवाळीमध्ये, पण आता ही पद्धत ज्या ठिकाणी पाळाल तेवढी ही आहे. त्यामुळे प्रत्येक भागांमध्ये ही पद्धत वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे तुमच्या इकडे जी पद्धत असेल तसं तुम्ही पाळू शकता. त्यामुळे आपल्या घराचे शुद्धीकरण शुद्ध व्हावे आपलं घर, म्हणून त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना 2 थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि थोडीशी तुम्ही चिमूटभर हळद टाकलात तरीही चालेल. कारण की हळद जी आहे तर ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह पण बळकट व्हावा म्हणून हळद टाकायची आहे. आणि गंगाजल का टाकायचं आहे की आपले शरीर पवित्र व्हावे. आता एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही, म्हणून मग घरीच अशा पद्धतीने स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आता घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि ते जे पाणी आहे तर घरात सगळीकडे शिंपडायचं आहे. किंवा मग तुम्ही तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र टाकून पण घरात हे पाणी शिंपडू शकता. आणि नंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घराबाहेर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि त्याचप्रमाणे मग तुळशी मातेपुढं पण आपल्याला रांगोळी काढायची आहे. आता जी आपण रांगोळी काढणार आहे त्यामध्ये तुम्ही रंग भरा किंवा हळदी कुंकू टाका, पण छोटीशी का होईना रांगोळी काढायचं आहे. त्याचप्रमाणे मग माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे.
आणि ज्यावेळेस आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो त्याचबरोबर आपल्याला म्हणजेच की आपल्या उंबरठ्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण नकारात्मकता शोषून घेत असते किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर जर आपल्या घरावरती आपल्या घरातील व्यक्तींवरती असेल तर त्यावेळेस मग आंब्यांच्या पानांची नकारात्मकता शोषून घेण्यास मदत होते. म्हणून दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. आणि माता लक्ष्मीला पण अत्यंत प्रिय आहे आंब्यांच्या पानांचं तोरण. आता आपण दिवाळीमध्ये जी दिव्यांची पूजा केली जाते प्रत्येकाच्या घरी, त्यावेळेस मग देवघरामध्ये आपण दिव्याची पूजा ही करत असतो. आता दिव्यामुळे दारिद्र्य दूर होते हे प्रत्येकाला तर माहितीच आहे. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे म्हणून आपल्याला हा एक सकाळीच दिवा लावायचा आहे. तर सकाळी म्हणजे तुम्ही 12च्या आतच हा दिवा लावू शकता. जर तुम्हाला हा दिवा सकाळी लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी पण हा दिवा मग लावू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा लावण्यासाठी सगळ्यात अगोदर मग सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर एका ताम्हणात घ्यायचं आहे, किंवा मग भगवान विष्णूंची नसेल तर बाळकृष्णाची किंवा मग श्री स्वामी समर्थ यांची यापैकी कोणतीही मूर्ती असेल तुम्ही एका ताम्हणात घ्यायचं आहे. मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मग ते जे पाणी आहे तर ते पाणी तीर्थ म्हणून आपल्याला प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण म्हणजेच की परिधान करायचं आहे. आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले पण आपल्याला अर्पण करायची आहेत. तर पिवळ्या रंगाची फुलं म्हणजे त्यामध्ये तुम्ही झेंडूची फुलं अर्पण करू शकता किंवा मग शेवंतीचे फुलेही तुम्ही अर्पण करू शकता तरीही चालेल. थोडेसं मग आपल्याला काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे. आपल्याला एक दिवा घेतल्यानंतर मग थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते जे तांदूळ आहे तर ते पिवळे करायचे आहे. आणि एक प्लेट घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला जी आपण पंथी घेतली आहे तर ती पंथी आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, जर तुम्ही पंथी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल. पण दिवा बनवत असताना दिव्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून दिवा बनवायचा आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे तांदूळ घेतले आहे तर त्यातले तांदूळ आपल्याला काय करायचं आहे, ते तांदूळ मग आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग भगवान विष्णूंचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यामधील आपल्याला फक्त 11 तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ आपल्याला दिव्यामध्ये मग ते तांदूळ आपल्याला टाकायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, दिव्यामध्ये ते तांदूळ टाकल्यानंतर मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे. आणि तुमच्या घरामध्ये काय दारिद्र्य असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आणि हे सगळे तांदूळ दिव्यात टाकल्यानंतर नामस्मरण करायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तिथेच ठेवायचे आहेत दिव्यामध्ये. आणि एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग आपल्याला सांगायचं आहे. आता हा दिवा कशाचा लावायचा नेमका, तर हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावू शकतात. शक्य असेल तर तुम्ही तुपाचाच हा दिवा लावायचा आहे. तर आता आपली इच्छा सांगायची आहे आणि इच्छा सांगून झाल्यानंतर यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते, म्हणून आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. किंवा एखादा शत्रू आहे तर तो शत्रू आपल्याला माफी मागण्यासाठी घरी येत असतो. म्हणून असे उपाय केल्यामुळे आणि मग दुसऱ्या दिवशी जे त्या दिव्यामधले तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्ही मग स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा मग तुम्ही ते तुळशीपत्र तुम्ही स्वतः ग्रहण केलात तरीही चालेल. तर मग असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. म्हणून तुम्ही पण या एकादशीला आवर्जून हा उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते किंवा मग श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.